शेतकरी मित्रांनो, सध्या उन्हामुळे जे कलिंगड पिकाला चट्टे पडत आहेत किंवा सनबर्निंग होत आहे, यासाठी आपण येथे तणस टाकून घेतलेला आहे. त्याचा खर्च किती येतो आणि कशा प्रकारे टाकायचा आता तुम्ही बघू शकता. आपण संपूर्ण शेतामध्ये येथे तणस टाकून घेतलेला आहे. तिकडे मॅक्स आहे, त्याची कॅनोपी चांगली आहे. हा भुजंग आहे म्हणजे बाहुबली, आणि तिकडे कावेरीचा 1901 आहे, त्याची कॅनोपी थोडी चांगली आहे. तर त्यामुळे तिकडे काही टाकण्याची गरज मला वाटली नाही. धुरे कोणते आपण टाकून देऊया. तर हा तणस जो टाकलेला आहे, तर हे बघा, हे जे फळ आहे, हे बघा सिटिंग आपली, हे जे फळ आहे, तर ह्या फळाच्या वरती असे टाकायचे आणि याला असं दाबून द्यायचं. तर अशा प्रकारे आपण येथे संपूर्ण हा तणस टाकून घेतलेला आहे. जवळपास हा 1 एकराचा हा आपला प्लॉट आहे. जवळपास आपल्याला 3.5 एकरामध्ये एक गाडी म्हणजे 12,000 रुपयात आपण बोलवली होती सरदारजीपासून. तर तणस आपण बोलवलेला होता, जवळपास 300 पेंडी आलेली होती 12,000 रुपयात, ती भंडाऱ्यावरून येतं. तर आपण इथे हे टाकून घेतलेले आहे. त्या साईडने सुद्धा आता जे शेवट फळे उघडे पडले आहेत तर त्याला टाकून घेऊया. आणि इकडला जो प्लॉट आहे, तर हा प्लॉट आपण टाकण्याची सध्याच काही मला गरज वाटत नाही. तर एकंदरीत आपण ही तणस कशा प्रकारे टाकलेला आहे याबद्दलची माहिती तुम्हाला थोडक्यात दिलेली आहे. ही संपूर्ण टाकून आपलं ओके झालेलं आहे. तर आता आपला प्लॉट जवळपास 15 दिवस आपल्याला चालवायचा आहे, कारण रेट समोर वाढण्याचे चान्सेस मला दिसत आहे. त्यामुळे मी माझी हा वैयक्तिक निर्णय घेतलेला आहे की आपण याला तणस टाकून हा प्लॉट 15 दिवस चालवणे. तर अशा प्रकारे आपण जी काम करत आहेत त्याचीच माहिती तुम्हाला दिलेली आहे. माहिती आवडली असेल तर तुम्ही जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा. आणि आपण जर याच्यावरती इथे पाणी मारलेलं होतं नळीने, तर हे बघा, पाणी मारलेलं हे खाली दबलेलं आहे आणि हे पान वर येत आहे. तर हा सुद्धा आपण इथे थोडासा प्रयोग करून बघितला, तर तो सुद्धा मला योग्य वाटला. म्हणजे थोडं पाणी जर मारलं तर फायदा होतो, हे याच्यातून मी थोडं ट्राय केलं आहे एवढ्या एरियामध्ये. तर माहिती आवडली असेल तर नक्कीच शेअर नक्की करा.